कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले। केंद्रीय मंत्री अमित शहा यांना काळे झेंडे दाखवणार अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली होती आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली। काही प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मिळते। नाही, मला ठोस असं हे पाहिजे, खात्री पाहिजे। नुसतं भेटण्यासाठी आम्ही आंदोलन नाही करत। 10 महिने झालं सरकारनं मध्यस्थी करून दिलेला शब्द का पाळला नाही? कारण मुख्यमंत्र्यांच्या एका शब्दाखातर एका फोनवर 10 तास अडवून ठेवलेला राष्ट्रीय महामार्ग आम्ही खुला केलेला होता। एका मिनिटामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय केलं? पुढं का नाही मध्यस्थी पूर्ण केली? प्रत्येक साखर कारखान्यानं सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहून दिलेलं होतं, आम्ही 1 महिन्याच्या आत हे पैसे द्यायला तयार आहोत। सरकारनं का विचारलं नाही, का दिलं नाही पैसे म्हणून? या प्रश्नाची उत्तर आम्हाला पाहिजे। जर तुमचं ऐकलं नाही, इथून पुढची भूमिका काय राहणार आहे? पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका असणार? होणारच, आंदोलन होणारच। स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता हस्तक्षेप केला तर आम्ही विचार करू, परंतु आता आश्वासनावर आम्ही थांबणार नाही। 9 महिने या आंदोलनाला झाल्यानंतर आता तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला, मात्र कुठंतरी स्वाभिमानीला बेदखल सत्ताधाऱ्याकडून केलं जाते।